लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मनमोहन सिंगांच्या हस्ते जाहीरनाम्याचं अनावरण झालं। जन आवाज असं काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं नाव असून या जाहीरनाम्यावरती हम निभाएंगे असं घोषवाक्य आहे। जाहीरनाम्यातील एकही वाक्य खोटं नसून वर्षभरापासून जाहीरनाम्यासाठी काम करत असल्याचं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले। गरीबी पर वार 72,000 रुपये हर परिवार अशी घोषणा यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केली। तर मार्च 2020 पर्यंत 22 लाख सरकारी नोकऱ्या भरणार असं राहुल गांधी म्हणाले। शेतकऱ्यांसाठी वेगळं बजेट असणार आहे अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केली। तर लोन फेडलं नाही तर तो गुन्हा नसेल असंही ते म्हणतात। जीडीपीचा 6% पैसा शिक्षणावरती खर्च करणार असल्याचंही काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलंय। तर विशेष म्हणजे पेट्रोल आणि डिझेल जीएसटी अंतर्गत आणणार असल्याचं त्यांनी वक्तव्य केलंय। 121 ठिकाणांना भेटी देऊन या जाहीरनाम्याची निर्मिती केल्याची माहिती माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केलंय। तसंच शेतकरी, गरीब, दलित आणि महिलांना या जाहीरनाम्यामध्ये प्राधान्य दिलंय। मोदींच्या राज्यात 4.7 कोटी नोकऱ्या गेल्याचं चिदंबरम यांनी सांगितलंय। तर प्रत्येक शेतकऱ्यावर मोदींच्या काळात 1.4 लाखांचं कर्ज असल्याचं चिदंबरम म्हणाले। आजचा दिवस हा काँग्रेससाठी ऐतिहासिक असून देशाच्या कानाकोपऱ्यासाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात तरतुदी असल्याचं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले। लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम हा जाहीरनामा करेल असंही मनमोहन सिंग यांनी सांगितलंय। पुण्याचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी रॅलीत चंद्रकांत पाटील, महादेव जानकर, नीलम गोरे आणि खासदार अनिल शिरोळे सहभागी झाले होते। गिरीश बापट यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी कसबा गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर शक्ती प्रदर्शनासाठी एक रॅली सुद्धा काढली। साताऱ्यात उदयनराजे भोसले आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले। त्यावेळी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय। राजवाड्यातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कार्यकर्त्यांनी भव्य अशी रॅली काढली। यावेळी आघाडीचे नेते सुद्धा उपस्थित होते। पुण्यामध्ये शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांची भेट घेतली। गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील नाराज असल्याची चर्चा होती। इंदापुरातून कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी पवारांनी हर्षवर्धन पाटलांची भेट घेतल्याची माहिती मिळते। बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरचा प्रचाराचा धडाका सुरू आहे। जनतेशी संवाद साधण्यासाठी ऑटो रिक्षातून प्रवास करणाऱ्या उर्मिला मातोंडकरनं बोरिवलीतल्या एका वडापावच्या गाडीवर जाऊन संवाद साधला आणि यावेळी मुंबईच्या प्रसिद्ध वडापावची चव देखील तिनं चाखली। कोल्हापुरात आघाडीच्या नेत्यांसोबत कार्यकर्ता मेळावा आहे आणि यासाठी शरद पवार कोल्हापुरात दाखल झाले। मात्र सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यात समेट जवळपास अशक्य असल्याचं दिसतंय। सोलापुरातील भाजपचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्यांनी आपला प्रचाराचा धडाका सुरू ठेवलाय। डॉक्टर शिवाचार्यांनी पहाटे महानगरपालिकेच्या आवारात योगासनं आणि व्यायाम करणाऱ्या लोकांची भेट घेतली। यावेळी स्वतःही योगासनं करत लोकांचा उत्साह त्यांनी वाढवला। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।